सोलापूर शहरातील डाळिंबी यार्ड मैदान शिंदे चौक इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्रींची स्थापना महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। रविवारी 15 फेब्रुवारी रोजी कबड्डी आणि खो खो स्पर्धा, 17 फेब्रुवारी रोजी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे। शिवजन्मोत्सवाचा पाळणा कार्यक्रम 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक इथं आयोजित करण्यात आला आहे। या पाळण्याच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शहीद माता, शहीद पत्नी, शहीदांच्या कन्या, विशेष गुणवत्ताधारक महिला यांना खास आमंत्रित करण्यात आलं असून त्यांच्या हस्ते पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो महिलांना एकत्रित आणून सामूहिकरित्या पाळणा गायनाचा कार्यक्रम होणार आहे। यावेळी उपस्थित राहणाऱ्या महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका रात्रंदिवस परिश्रम घेत असून या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय यंत्रणांशी संपर्क आणि समन्वय साधून योग्य नियोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरातून हजारो नागरिक वाहनांद्वारे येणार असल्यानं इथं येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। पारस इस्टेट, सुराणा मार्केट, अजंठा लॉज या ठिकाणी पार्क चौक, भैया चौक परिसरातून येणाऱ्यांनी पार्किंग करावं। हॉटेल ॲम्बेसेडॉर ते प्रभाकर महाराज मंदिर रस्ता एका बाजूला, छत्रपती संभाजी महाराज चौक पुणे महामार्गावरून येणारी सर्व वाहने तसंच भवानीपेठ भागातून येणाऱ्या वाहनांनी इथं पार्किंग करावं। बाजी अण्णा मठ ते पत्रा तालीम रस्ता इथं, कोंतम चौक, बाळीवेस मार्गे येणाऱ्या वाहनांनी या रस्त्यावर एका बाजूला पार्किंग करावं असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे। 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची पूजा करून डाळिंबी आड इथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। ही मिरवणूक पारंपरिक मार्गानं सरस्वती बुक डेपो, नवी पेठ, मेकॅनिक चौक, भागवत थिएटर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी रोड, बाळीवेस, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, चौपाड विठ्ठल मंदिर मार्गे निघून डाळिंबी आड मैदान इथं विसर्जित होईल। मिरवणुकीमध्ये सोलापूर शहरातील वारकरी संघटनेचं भजनी मंडळ, लेझिम, झांज, ढोल पथक, छत्रपतींच्या जीवनातील देखावे, लेझर शो आदी प्रकार सादर करण्यात येणार आहेत। महापालिकेकडून सध्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसराचं सुशोभीकरण सुरू आहे। हे काम महामंडळाला मान्य नाही। शिवजयंतीनंतर महामंडळ या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। या ठिकाणी ऐतिहासिक पद्धतीचं स्मारक व्हावं अशी महामंडळाची अपेक्षा आहे असं महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे आणि श्रीकांत डांगे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, राजन जाधव आदी उपस्थित होते। मिरवणूक ह्या पारंपरिक असणार आहेत आणि कमीत कमी 40 मिरवणुका तर येतील पारंपरिक, लेझिम, झांज, टिपऱ्या, ढोल पथक असे पारंपरिक वाद्यातनं आमची मिरवणूक येतील। आम्ही तर सांगितलेलं आहे सगळ्यांना डॉल्बी न काढण्याचा आम्ही उपदेश दिलेला आहे मध्यवर्ती महामंडळानं, पण आता ज्याच्या त्याच्या प्रमाणात ज्यांनी पण जास्तीत जास्त मिरवणुका लेझिम वगैरेचे येतील। 18 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री पाळण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठेवण्यात आला आहे। त्यासाठी येणाऱ्या सर्व महिलांना आम्ही आवाहन करतो की आपल्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सर्व ज्या भागात लांबच्या भाग आहेत त्या भागात आपण परिवहन तर्फे आपण बसची सोय केलेली आहे। तरी ज्या महिलांना यायचं आहे त्यांनी मध्यवर्ती महामंडळामध्ये आपण कळवावं व त्यांची येण्या जाण्याची सोय करण्यात येईल। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आणखी कबड्डी स्पर्धा असो, कुस्तीची स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, या सर्व कार्यक्रमातून आम्ही महिलांच्या पाळण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला सगळ्या महिला आपल्या पोशाखामध्ये येऊन यावर्षी त्याहीपेक्षा जास्त महिला असाव्यात अशा मी सगळ्यांना विनंती केली।